माझं नाव विठ्ठल पाटील. मी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यात राहतो. लोक मला प्रेमाने विठ्ठल भाऊ म्हणतात. गेल्या 30 वर्षापासून मी या साताऱ्याच्या ओबळखाबळ रस्त्यांवर एसटी बस चालवतोय. हा असा प्रदेश आहे जिथे रस्ते कमी आणि गोष्टी जास्त आहेत. दुष्काळ, अपघात, दरोडे, पोलिसांची धावपळ मी सगळं पाहिलंय. इथल्या रात्री जितक्या शांत तितक्याच धोकादायक. माझ्यासाठी भय म्हणजे बस बंद पडणं किंवा रस्त्यात अडकणं, भूतप्रेत हाकाटी झपाटणं. या गोष्टी आम्ही ड्रायव्हर फक्त टाइमपास म्हणून ऐकायचो. पण त्या एका रात्री साताऱ्याजवळ कृष्णा नदीवरच्या एका जुन्या लोखंडी पुलावर माझा सामना अशा भीतीशी झाला जी कोणत्याही चाकू किंवा बंदुकीपेक्षा भयानक होती. त्या पुलाचे सरकारी नाव नव्हते. ते नाव आम्ही ड्रायव्हरांनीच ठेवले होते, शेवटचा पूल. हा पूल सातारा शहराच्या हद्दीतच येतो. ब्रिटिश काळात बांधलेला, अरुंद, पूर्ण लोखंडी. दिवसासुद्धा अंगावर काटा येतो आणि रात्री तर इथून जाण्याची हिंमत फारच थोडी लोक करतात. कथा अशी होती की या पुलावर रात्री एकटी स्त्री दिसते. जर तिला बसमध्ये बसवलं तर पूल ओलांडताच ती अदृश्य होते आणि जर तिला नाकारलं तर ती गाडीचा पाठलाग करते जोपर्यंत एखादा अपघात होत नाही. मी या गोष्टींना मूर्खपणा समजायचो. ती दिवाळीनंतरची रात्र होती. थंडी हलकीच जाणवायला लागली होती. मी साताऱ्याहून शेवटची एसटी बस घेऊन कोरेगावकडे निघालो होतो. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. काही गावकरी, खरेदी करून परतणारे लोक. रात्री साधारण 11 वाजता आले होते आणि आम्ही त्या शेवटच्या पुलापासून काही किलोमीटर अंतरावर होतो. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक लालटेन टिमटिमताना दिसली. त्या उजेडात एक आकृती उभी होती आणि हात करून थांबायचा इशारा करत होती. माझा कंडक्टर सचिन, तरुण मुलगा, त्याने माझ्या हाताला हलकेचा स्पर्श केला. विठ्ठल भाऊ, तीच आहे. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. गप्प बस. पण खरं सांगायचं तर माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं होतं. मी बस हळू केली. ती एक स्त्री होती. तिनं गडद लाल रंगाची नऊवारी साडी नेसलेली होती. डोक्यावर मोठा पदर, चेहरा पूर्ण झाकलेला. ती एकटीच होती. हातात काहीच नव्हतं. विठ्ठल भाऊ, थांबू का? सचिन थरथरत विचारत होता. माझा मेंदू ओढत होता. विठ्ठल, पुढे निघून जा. पण मी ड्रायव्हर होतो. रात्री एकटी स्त्री रस्त्यावर सोडणं माझ्या अंगात नव्हतं. दार उघड, मी म्हणालो. बस थांबली. दार उघडलं. कुठे जायचंय बाई? मी विचारलं. ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या लांब पातळ बोटानं पुलाच्या पलीकडे इशारा केला. ठीक आहे, तिकीट घेऊन बसा. ती शांतपणे बसमध्ये चढली. तिच्या चालण्याचा एकही आवाज झाला नाही. ती कुठेही बसली नाही. थेट बसच्या अखेरच्या पूर्ण रिकाम्या सीटवर मधोमध जाऊन बसली. बस पुढे सरकली. आत अचानक भीषण शांतता पसरली. जे लोक बोलत होते ते सुद्धा गप्प झाले. बस थंड पडल्यासारखी वाटू लागली. हवेत चमेली आणि कापूर मिसळलेला विचित्र वास पसरला. आम्ही पुलावर चढत होतो. लोखंडी पुलाखाली बस थरथरत होती. खाली अंधारात कृष्णा नदी काळ्या सावल्यांसारखी वाहत होती. माझं लक्ष रस्त्यावर होतं, पण डोळे वारंवार रिअरव्ह्यू मिररकडे जात होते. ती स्त्री तिथेच होती. हालचाल नाही, श्वास नाही, जणू दगडाची मूर्ती. तो पूल साधारण अर्धा किलोमीटरचा, पण ते 2-3 मिनिटे माझ्या आयुष्यातली सर्वात लांब मिनिटे होती. आणि मग जसं बसचं शेवटचं चाक पुलाच्या बाहेर जमिनीवर आलं तेवढ्यात बसमधली एक म्हातारी बाई किंचाळली. ती गायब झाली. मी क्षणार्धात आरशात पाहिलं. अखेरची सीट रिकामी होती. ती स्त्री अदृश्य झाली होती. बसमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक घाबरून हनुमान चालिसा, राम रक्षा म्हणू लागले. पाहिलंत विठ्ठल भाऊ, मी म्हटलं होतं ना. सचिनचा चेहरा पांढरा पडला होता. माझंही अंग थरथरत होतं, पण मी ड्रायव्हर होतो. सगळे शांत बसा. मी कडक आवाजात ओरडलो, पण मनात एकच विचार घुमत होता. कदाचित कुठल्या तरी गावाजवळ उतरली असेल, अंधारात दिसलं नसेल. मी हे शब्द बोललो, पण मला माहिती होतं मी खोटं बोलत होतो. बस थांबलेली नव्हती. दार उघडलेलं नव्हतं. कोणी उतरलेलं नव्हतं.
तरीसुद्धा आम्ही कसेबसे त्या भीतीच्या वातावरणात साताराच्या बस स्थानकात पोहोचलो. प्रवासी असे उतरले जसं एखाद्या तुरुंगातून सुटले असावेत. कोणी मागे वळून पाहिलं नाही, कोणी काही विचारलं नाही. थोड्याच वेळात बस पूर्ण रिकामी झाली. चल सचिन, बस डेपोला लावूया, मी म्हणालो. तेवढ्या सचिन थरथरत्या आवाजात म्हणाला, विठ्ठल भाऊ, एकदा शेवटची सीट पाहूया का? काय पाहायचं आहे? रिकामीच आहे. नाही विठ्ठल भाऊ, प्लीज. मी चिडून उठलो आणि बसच्या मागच्या बाजूला गेलो. बघ, रिकामीच आहे. असं म्हणत असतानाच माझे शब्द तिथेच अडकले. सीट खरंच रिकामी होती, पण सीटच्या नेमक्या मधोमध जिथे ती लाल साडीवाली स्त्री बसली होती, एक छोटीशी चांदीची तोडी पडलेली होती. जुनी काळपट झालेली पण विलक्षण सुंदर. त्या रिकाम्या अंधाऱ्या बसमध्ये चंद्राच्या हलक्या प्रकाशात ती तोडी जणू एखाद्या हरवलेल्या ताऱ्यासारखी चमकत होती. तिचे छोटे छोटे घुंगरू शांत होते, पण तरीही माझ्या डोक्यात छुनछुन अशी मंद उदास आवाज घुमत असल्यासारखा वाटत होता. मी आणि सचिन त्या तोडीला असं घाबरून पाहत होतो जसे ती एखादा साप असावा जो कुठल्याही क्षणी डसणार. विठ्ठल भाऊ, ही तिचीच आहे, सचिन कुजबुजला. त्याच्या आवाजात इतकी भीती होती की शब्द नीट बाहेरही पडत नव्हते. मला दिसतंय. मी माझा आवाज जड ठेवण्याचा प्रयत्न केला, पण माझं स्वतःचं हृदय एखाद्या घाबरलेल्या कबुतरासारखं फळफळत होतं. 30 वर्षाच्या ड्रायव्हरीत मी दरोडेखोरांच्या गोळ्यांचे आवाज ऐकले होते, वादळांचा सामना केला होता, पण आज एका छोट्याशा निर्जीव तोडीनं माझी आत्मा थरथरवली होती. आता काय करायचं विठ्ठल भाऊ? सचिननं विचारलं. माझं मन ओरडत होतं, ही मनहूस गोष्ट लगेच बाहेर फेकून दे, बसच्या बाहेर टाक आणि ही रात्र वाईट स्वप्न समजून विसरून जा. पण मी तसं करू शकलो नाही. का कुणास ठाऊक, पण मला ती तोरडी स्पर्श करण्याची, उचलण्याची एक विचित्र तीव्र ओढ वाटत होती. जणू ती मला हाक मारत होती. थांब, मी म्हणालो. मी खिशातून रुमाल काढला. मला ती तोरडी थेट हाताने स्पर्श करायची नव्हती. रुमालाच्या सहाय्याने मी अतिशय हळूच ती तोरडी उचलली आणि त्याच क्षणी बसच्या आतली हवा आणखीनच थंड झाली. चमेली आणि कापुराची तीच गोड विचित्र दरवळ पुन्हा जाणवू लागली. तोरडी खूपच जुनी होती, त्यावर बारकाईची नक्षी होती, पण एक गोष्ट वेगळीच होती. तोरडीचा हुक तुटलेला होता. तुटलेली आहे, सचिन म्हणाला. कदाचित म्हणूनच पडली असेल किंवा कोणीतरी मुद्दाम तोडलेली असावी. विठ्ठल भाऊ, ही गोष्ट जवळ ठेवणं ठीक नाही, सचिन पुन्हा म्हणाला. म्हणतात ना, अशा वस्तूंमध्ये त्यांच्या मालकिनीचा आत्मा अडकलेला असतो. मी काहीच बोललो नाही. मी ती तोरडी रुमालात नीट गुंडाळली आणि माझ्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवली. का केलं ते मलाही माहिती नव्हतं. कदाचित मला या गुळाचा उलगडा करायचा होता, किंवा कदाचित मी नकळत त्या आत्म्याशी एक नातं जोडत होतो. त्या रात्री आम्ही बस डेपोला लावली आणि एक शब्द न बोलता आपापल्या घरी निघून गेलो. मी कोणालाच काही सांगितलं नाही, पण मी झोपू शकलो नाही. डोळे मिटले की तोच देखावा दिसायचा. रस्त्याच्या कडेला उभी असलेली लाल साडीतील स्त्री, तिचा पदर आणि मग ती रिकामी सीट आणि माझ्या कानात घुंगराची खूपच मंद, खूपच उदास छुनछुन. माझ्या खिशात जिथे ती तोरडी होती तिथे सतत हलकीशी थंडी जाणवत राहिली. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा डोकं जळ झालेलं होतं. ड्युटीवर जायची इच्छा नव्हती, पण जावंच लागलं आणि तेव्हाच मी ठरवलं, या तोरडीचं सत्य शोधायचंच. बस रूटवर काढण्याआधी मी साताऱ्यातल्या सगळ्यात जुन्या आणि नावाजलेल्या सोनाराकडे जायचं ठरवलं. सेठ अप्पासाहेब सोनार. त्यांचं दुकान 100 वर्षाहून जुनं. ते स्वतः जवळजवळ 80 वर्षाचे. म्हणतात साताऱ्यातल्या प्रत्येक जुन्या घरासाठी त्यांनी दागिने बनवले आहेत. मी दुकानात पोहोचलो. सेठजी आपल्या गादीवर बसले होते. या विठ्ठल भाऊ, मला पाहताच ते म्हणाले, आज सकाळीच कसं काय? एक काम आहे सेठजी, मी म्हणालो आणि खिशातून रुमाल काढून त्यांच्यासमोर ती तोरडी ठेवली. सेठ अप्पासाहेबांनी ती तोरडी पाहताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि चेहऱ्यावर गंभीर आश्चर्य. थरथरत्या बोटांनी त्यांनी ती तोरडी उचलली आणि डोळ्याजवळ नेऊन नीट पाहू लागले. ही तुला कुठं मिळाली? त्यांचा आवाज अचानक खूपच गंभीर झाला. बसमध्ये
एका सवारीची पडली होती. मी पुन्हा खोटं बोललो. सेठ अप्पासाहेबांनी हळूच मान हलवली. नाही विठ्ठल, ही तोरडी कुठल्याही साध्या सवारीची असू शकत नाही. ही तिचीच आहे. तिची? माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. कोणाची सेठजी? सेठजी काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी दुकानात काम करणाऱ्या मुलांना हाक मारली. अरे तुम्ही जरा बाहेर जा, चहा पाणी प्या. दुकान पुन्हा रिकामी झाल्यावर त्यांनी आपला आवाज आणखीनच खाली आणला. ही तोरडी चंपाची आहे. चंपा? मी कुजबुजलो. हो. सेठजींनी एक दीर्घ उसासा टाकला. आजपासून साधारण 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या भागात तेव्हा सूरजभान नावाचा बागी राज्य करत होता. सूरजभान? मी दचकून म्हणालो. मी त्याचं नाव फक्त कथांमध्ये ऐकलंय. हो, सेठजी म्हणाले. तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांना मदत करायचा. पोलीस कधीच त्याला पकडू शकले नाहीत. आणि चंपा, ती सूरजभानची प्रेयसी होती. सेठजी सांगू लागले. ती एक नर्तकी होती, पण सूरजभानचं तिच्यावर खरं प्रेम होतं. त्याने तिला राणीसारखं ठेवलं होतं. सेठजीने तोरडी हळूच हातात घेतली. आणि ही तोरडी ही सूरजभानने खास माझ्या वडिलांकडून चंपासाठी बनवून घेतलेली. अशी तोरडी संपूर्ण साताऱ्यात कोणाकडेही नव्हती. मी स्तब्ध होऊन ऐकत होतो. म्हणजे ती स्त्री एका बागेची प्रेयसी होती. पण मी अडखळत विचारलं, ती अशी या अवस्थेत? सेठजींचा चेहरा गंभीर झाला. कथा फार दुखत आहे विठ्ठल. सूरजभानच्या टोळीतच रघुनाथ नावाचा एक गद्दार होता. त्याला ही चंपा हवी होती. त्यानेच पोलिसांना सूरजभानच्या ठिकाणाची खबर दिली. सेठजी सांगत राहिले. एका रात्री सूरजभान आणि त्याचे साथी त्या जुन्या पुलाजवळ कृष्णा नदीच्या काठी असलेल्या एका प्राचीन शिवमंदिरात पूजा करत होते. ते मंदिर आणि पूल एकमेकाशी जोडलेले होते. पोलिसांनी सगळीकडून वेढा घातला. भयानक गोळीबार झाला. सूरजभान आणि त्याचे बहुतेक साथी तिथेच मारले गेले. सेठजींचा आवाज भरून आला. आणि चंपा ती सगळं पाहत होती. पोलीस तिला अटक करणार होते, पण ती एका बागीची प्रेयसी होती. तिने अपमानाचं आयुष्य स्वीकारण्याऐवजी मरण पत्करायचं ठरवलं. तिने त्याच शेवटच्या पुलावरून कृष्णा नदीत उडी मारली. तिचं प्रेत कधी सापडलं नाही. सेठजीने डोळे पुसले. नदी तिला वाहून घेऊन गेली. मी गारठून गेलो होतो. म्हणजे तीच स्त्री? हो, एक अशी स्त्री जिनं गुलामीपेक्षा मृत्यू निवडला. पण सेठजी, ती तोरडी तुटलेली आहे का? मी प्रश्न केला. सेठजींनी पुन्हा तोरडी पाहिली. हो, हुक तुटलेला आहे. कदाचित उडी मारताना कुठेतरी अडकून तुटला असेल किंवा काहीतरी वेगळंच घडलं असेल. मग सेठजींनी शेवटचं वाक्य म्हटलं, जे माझ्या काळजात खोलवर रुतलं. लोक म्हणतात चंप्याच्या आत्म्याला आजही शांती मिळालेली नाही. ती आजही प्रत्येक रात्री त्या पुलावर उभी असते. ती पूल पार करून त्या शिवमंदिरात जाण्याचा प्रयत्न करते, जिथे तिने सूरजभानला शेवटचं पाहिलं होतं. पण ती कधीच पोहोचत नाही. पूल पार होताच ती अदृश्य होते. जणू नदी तिला पुन्हा आपल्या कुशीत ओढून घेते. मी सेठ आप्पासाहेबांच्या दुकानातून बाहेर पडलो तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. कथा आता अधिकच स्पष्ट आणि अधिकच गुंतागुंतीची वाटत होती. ती स्त्री चंपा फक्त पूल पार करू इच्छित होती, आपल्या प्रियकराकडे जाण्यासाठी. मग ती तोरडी माझ्याकडेच का राहिली? मी बसमध्ये जाऊन बसलो. तोरडी माझ्या हातात होती. आणि तेव्हाच एक विचार मनात चमकून गेला. चंपा माझ्याकडून मदत मागत होती. तिला हवं होतं की ही तोरडी, तिच्या प्रेमाची शेवटची निशाणी, त्या शिवमंदिरापर्यंत पोहोचली जावी. तो विचार इतका तीव्र होता की माझ्या अंगावर काटा आला. पण ते मंदिर अजूनही दाट निर्जन भागात होतं. आजही जिथे जाण्याची लोकांना भीती वाटते. मी एक साधा बस ड्रायव्हर. मी हे कसं करणार? त्या रात्री मी पुन्हा ड्युटीवर होतो. मन अस्वस्थ होतं. जसं जसं आम्ही त्या शेवटच्या पुलाजवळ पोहोचलो, माझं हृदय धलधलू लागलं. ती आजही तिथे उभी होती. तिचं लाल साडी, तोच पदर. मी बस थांबवली. दार उघडलं. ती शांतपणे बसमध्ये चढली आणि थेट शेवटच्या सीटवर जाऊन बसली. आज मी तिला थांबवायचं ठरवलं होतं. मी बस पुलाच्या नेमक्या मधोमध आणून थांबवली. बस थांबली. प्रवासी घाबरले.
काय झालं ड्रायव्हर साहेब? काही नाही, एक जुनं देणं फेडायचं आहे, मी म्हणालो. मी सीटवरून उठलो. हातात ती तोरडी घेऊन थेट मागच्या बाजूकडे चाललो. पुलाच्या मधोमध उभी असलेली बस मला एखाद्या लोखंडी शाहू पेटीसारखी वाटत होती, दोन जगांमध्ये अडकलेली. बाहेर फक्त नदीचा आवाज आणि वाऱ्याची सळसळ, आत प्रवाशांचे घाबरलेले श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके. प्रत्येक पाऊल माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जड पाऊल वाटत होतं. माझ्या हातातली तोरडी आता थंड नव्हती, ती हलकीशी गरम वाटत होती, जणू माझ्या निर्धाराची उष्णता तिच्यात उतरली होती. मी शेवटच्या सीटवर थांबलो. चंपाची आत्मा आजही तिथेच होती, मूर्तीसारखी निश्चल, पदर तसाच. तिने काहीच हालचाल केली नाही, पण बसमधली हवा अचानक थंड झाली, जणू माझी हिंमत तिला नकोशी वाटत होती. चंपा, मी कुजबुजलो. मागच्या सगळ्या सवाऱ्या भय आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहत होत्या. सचिनचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता आणि खरं सांगायचं तर आम्ही सगळेच तेच पाहत होतो. चंपाने काही उत्तर दिलं नाही. मी धैर्य एकवटलं. मला माहिती आहे तू कोण आहेस, मी म्हणालो. माझा आवाज आता स्थिर होता आणि मला हेही माहीत आहे तुला काय हवं आहे. मी तोरडी पुढे केली. हेच ना, हे तुझ्या सूरजभानपर्यंत पोचवायचं आहे. हे शब्द ऐकताच पहिल्यांदा त्या आत्म्यात हालचाल झाली. त्याने अत्यंत हळूच डोकं वर केलं. पडद्याआडून दोन डोळे चमकले. ते डोळे उजळ नव्हते, ते अंधारापेक्षाही गळत होते. आणि मग पूर्ण बस हादरू लागली. काचा खळखळून वाजू लागल्या, बॅगा पोटल्याखाली पडू लागल्या, प्रवासी किंचाळू लागले. विठ्ठल भाऊ, चला इथून, सचिन ओरडला. ती रागावली आहे. बस आणखी जोरात हादरू लागली, जणू एखादा अदृश्य हात तिला उचलून नदीत फेकणार होता. तिला नको होती बस थांबवली जाणं, तिला नको होती मुक्ती. ती फक्त आपल्या वेदनेचा चक्र पुन्हा पुन्हा जगत होती. नाही, मी पुन्हा ताकदीने ओरडलो. मी इथून हलणार नाही जोपर्यंत तू माझं ऐकत नाहीस. मी डगमगणाऱ्या बसमध्ये स्वतःला सावरत ती तोरडी तिच्या समोर सीटवर ठेवली. हे बघ चंपा, हे तुझ्या प्रेमाचं चिन्ह आहे. सूरजभानला तू असं बदनाम करू शकत नाहीस. तू बागेची प्रेयसी होतीस, भेकळ नावे. तू अशी हार मानू शकत नाहीस. माझे शब्द तिच्यापर्यंत पोहोचत होते. बसचं कंपन थोडंसं कमी झालं. तू दररोज हा पूल पार करायचा प्रयत्न करतेस, मी बोलत राहिलो. माझ्यात कुठून तरी असीम धैर्य आलं होतं. तुला त्या मंदिरात जायचं आहे जिथे तू त्याला शेवटचं पाहिलंस, पण तू कधीच पोहोचत नाहीस, कारण तू एकटी आहेस. तुझ्या आत्म्याचा एक भाग या पायलीत अडकलेला आहे. जोपर्यंत ही तोरडी तुझ्या प्रेमापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत तुझा प्रवास पूर्ण होणार नाही. हा सगळा फक्त एक अंदाज होता, एक धाडसी तर्क. तो एक अंदाज होता, एक थेअरी जी माझ्या मनानं मला सांगितली होती. पण त्या क्षणी मला खात्री वाटत होती मी बरोबर आहे. चंपाची आत्मा आता पूर्णपणे शांत झाली होती. बसचं थरथरणं थांबलं होतं. ती हळूहळू आपला पारदर्शक धुसर हात त्या पायलीकडे पुढे करत होती. जशी तिच्या बोटांनी त्या पायलीला स्पर्श केला, बसच्या आत एक प्रचंड तीव्र पांढऱ्या प्रकाशाचा स्फोट झाला. क्षणभर आम्हा सगळ्यांनी डोळे घट्ट मिटले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा दृश्य पूर्ण बदललेलं होतं. चंपाची आत्मा आता त्या सीटवर नव्हती. ती बसच्या मधल्या मार्गिकेत माझ्या अगदी समोर उभी होती आणि यावेळी तिच्या डोक्यावर पदर नव्हता. मी तिचा चेहरा पाहिला. सेठ आप्पासाहेब बरोबर होते. ती अत्यंत सुंदर होती, अशी सुंदरता ज्यात अग्नीसारखी तीव्रता आणि निष्पाप शांतता दोन्ही एकत्र नांदत होत्या. पण तिच्या डोळ्यात 50 वर्षाचं दुःख, 50 वर्षाची वाट पाहणं सगळं साठलेलं होतं. आणि तिच्या ओठांवर एक हलकीशी कृतज्ञ स्मित रेषा होती. तिच्या एका पायात ती तोरडी होती. तू मला माझी आठवण परत दिलीस ड्रायव्हर. तिचा आवाज वाऱ्याच्या सळसळीप्रमाणे होता, पण अगदी स्पष्ट. तो माझ्या कानात नाही, थेट माझ्या मनात घुमत होता. आता तू निघून जाणार का, मी विचारलं. तिनं हळूच नाही असं मान हलवून सांगितलं. माझा प्रवास आता सुरू झाला आहे, पण मी तो एकटी पूर्ण करू शकत नाही. मला मदत लागेल. कशी मदत, मी विचारलं. तुला मला त्या मंदिरापर्यंत घेऊन जायचं आहे.
ती म्हणाली, ठीक आहे. मी म्हणालो, मी तुला घेऊन जाईन. नाही, ती शांतपणे म्हणाली, फक्त तू नाही. ही बस ही सुद्धा चालली पाहिजे. ही माझ्या शेवटच्या प्रवासाची साक्षीदार आहे आणि या सवाऱ्या या सगळ्यांनाही यावंच लागेल. ही माझी अपूर्ण बारात आहे. ह्या ऐकताच बसच्या आत पुन्हा गोंधळ उडाला. नाही, आम्ही कुठेही जाणार नाही, कोणीतरी किंचाळलं. चंपानं सगळ्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता. घाबरू नका, तिचा आवाज घुमला. मी कोणालाही इजा करणार नाही. ही फक्त एक विधी आहे, एक अपूर्ण निरोप. ज्या क्षणी मी त्या मंदिरात माझ्या सूरज भानला भेटेन, त्या क्षणी मी तुम्हा सगळ्यांना मुक्त करेन. आणि या पुलालाही. तो एक सौदा होता, एक अतिशय धोकादायक सौदा. आम्हाला एका भूतांच्या बारातीचा भाग बनून कृष्णा नदीकाठच्या दाट निर्जन प्रदेशात त्या जुन्या गुप्त शिव मंदिरापर्यंत जायचं होतं. कोणाकडेही पर्याय नव्हता. ठीक आहे, मी शेवटी म्हणालो, आपण जाऊ. पण मार्ग कोण दाखवणार? चंपा हलकेच हसली. मी. इतकं म्हणताच ती हलक्या निळसर धुरात बदलली आणि बसच्या समोरच्या काचेजवळ स्थिरावली. चला, आवाज आला. मी परत ड्रायव्हर सीटवर बसलो. माझं संपूर्ण शरीर अजूनही थरथरत होतं. विठ्ठल भाऊ, आपण काय करतोय? सचिन कुजबुजला. एक वचन पूर्ण करतोय, मी म्हणालो. 50 वर्षापासून अपूर्ण असलेलं वचन. मी बस सुरू केली आणि चंपाच्या सूचनानुसार आम्ही त्या शेवटच्या पुलाखालून एका अनोळखी कच्च्या रस्त्यावर वळलो, जो अंधारात हरवत चालला होता. आमचा प्रवास अशा एका ठिकाणाकडे सुरू झाला, जे ठिकाण कोणत्याही नकाशावर नव्हते. तो रस्ता खरा रस्ता नव्हता. ती अंधारात उतरलेली भूलभुलैया होती. रस्ता इतका अरुंद की दोन्ही बाजूंच्या काटेरी झुडपांनी बसच्या अंगाला ओळखाडे काढत एक भयानक घरघर निर्माण केली होती. हवेत ओलसर माती, जंगली फुलं आणि एखाद्या जुन्या दुकानची वासना मिसळली होती. बसच्या हेडलाईट्स फक्त काही फुटापर्यंतच अंधार कापू शकत होत्या. आत बसमध्ये एक जळ दळपणाची शांतता होती. प्रवासी आपापल्या जागी दगडी मूर्तीसारखे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, पण आता त्या भीतीत एक विचित्र स्वीकारही होता. ते सगळे आता या अलौकिक बारातीचा भाग झाले होते. सचिन माझ्या बाजूला बसून हळूच हनुमान चालिसा म्हणत होता आणि चंपा ती निळसर प्रकाशाच्या रूपात समोरच्या काचेला व्यापून होती. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या सूचना मला स्पष्ट जाणवत होत्या. वळण आले की माझे हात आपोआप स्टेअरिंग फिरवत होते. खड्डा आला की माझा पाय आपोआप ब्रेकवर जात होता. मी बस चालवत नव्हतो, मी फक्त एक माध्यम होतो. खरा ड्रायव्हर तीच होती. साधारण 1 तास आम्ही त्या भयान ओबडखाबड रस्त्यावरून प्रवास केला. असा भाग आम्ही कधीच पाहिला नव्हता. दूरदूरपर्यंत मानवी वस्तीचा कसलाही मागसूम नव्हता. फक्त चांदण्यात चमकणारे पिवळसर तपकिरी टेकडं आणि काटेरी झाडं, जणू दुसऱ्या जगातली. आणखी किती दूर विठ्ठल भाऊ? सचिननं शेवटी शांतता तोडली. उत्तर देण्याऐवजीच चंपाचा आवाज माझ्या कानात घुमला. पोहोचलो. आणि तेवढ्यात एका तीव्र वळणावर आम्हाला ते दिसलं. 2 मोठ्या दगडांमध्ये कृष्णा नदीच्या अगदी काठावर एक अतिशय जुने, जवळजवळ कोसळलेले शिवमंदिर. संपूर्ण दगडात बांधलेलं, ज्यावर जंगली वेलींनी कब्जा केला होता. चंद्रप्रकाशात ते असं भासत होतं, जणू आत्माच दगड बनून तिथे बसली आहे. बस हळूहळू मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत थांबली. इंजिन बंद झालं. क्षणभर फक्त नदीचा आवाज आणि वाऱ्याची सळसळ. उतरा, चंपाचा आवाज घुमला. बसचं दार आपोआप उघडलं. चंपाची निळसर धुसर आकृती दाराशी आली आणि पुन्हा स्त्रीच्या रूपात उभी राहिली. यावेळी तिच्या डोक्यावर पदर होता, पण चेहरा झाकलेला नव्हता. ती खाली उतरली आणि तिच्या मागोमाग मी, सचिन आणि सगळे प्रवासी एका शांत, भयभीत मिरवणुकीसारखे बाहेर पडलो. मंदिराचं दार बंद होतं. चंपा हळूहळू पायऱ्या चढली. दारासमोर येऊन थांबली. ती काही बोलली नाही, जणू कुणाची तरी वाट पाहत होती. आम्ही सगळे श्वास रोखून उभे होतो. काही क्षण गेले आणि मग ते जळ जुने लोखंडी दार किर्र आवाज करत आपोआप उघडू लागले. आत घंटाट काळोख होता आणि त्या अंधारातून चंदन, जुने फुलं
आणि धुपाची दरवळ बाहेर आली. चंपाने एक क्षण मागे वळून आमच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक शेवटचा प्रश्न होता, एक शेवटची परवानगी. मला सगळं समजलं. जा चंपा, मी हळूच म्हणालो. तो तुझी वाट पाहतोय. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य हसू उमटलं आणि ती त्या अंधाऱ्या मंदिरात आत गेली. तिच्या पाठोपाठ दार पुन्हा त्याच वेदनादायक आवाजात बंद झालं. आम्ही सगळे बाहेर उभे राहून त्या मंदिराकडे पाहत राहिलो. आता काय होईल विठ्ठल भाऊ? सचिननं विचारलं. आता आपण वाट पाहू, मी म्हणालो. आम्ही मंदिराबाहेर जमिनीवर बसलो. ती रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात लांब रात्र होती. कोणी काही बोलत नव्हतं. आम्ही फक्त त्या बंद दरवाजाकडे पाहत होतो आणि आतमध्ये 50 वर्षानंतर भेटणाऱ्या 2 आत्म्यांच्या पुनर्मिलनाची कल्पना करत होतो. वेळ जात राहिला. चंद्र आणखी वर चढला आणि तेवढ्यात मंदिराच्या आतून एक गाण्याचा आवाज आला. खूप खोल, खूप गंभीर, वेदनेने भरलेला. एखादं जुनं साताऱ्याच्या परिसरातला लोकगीत, विरहाचं, वाट पाहण्याचं. आणि मग त्या पाण्यात एक स्त्रीचा स्वर मिसळला, चंपाचा. ते द्वंद्वगीत नव्हतं, संगीत नव्हतं. ती होती 2 तुटलेल्या आत्म्यांची 50 वर्षाची अपूर्ण कथा, जी आज पूर्ण होत होती. तो स्वर इतका दुःखद आणि इतका सुंदर होता की आमच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गाणं चालू राहिलं आणि पहाटेचे पहिले किरण फुटण्याआधीच ते हळूहळू शांततेत विरलं आणि त्याच क्षणी मंदिराचं दार पुन्हा उघडलं. पण यावेळी आतमध्ये अंधार नव्हता. आतून एक अद्भुत सुवर्ण प्रकाश बाहेर येत होता. त्या प्रकाशातून 2 आकृती हातात हात घालून बाहेर आल्या. चंपा आणि तिच्यासोबत दाट मिशा असलेला राजभिंडा पुरुष सूरजभान. ते आता धुसर सावल्या नव्हते. ते जणू सुवर्ण प्रकाशातून बनलेले ठोस रूप होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं, वाट पाहणं नव्हतं, फक्त परम शांती. ते आमच्यासमोर थांबले आणि सूरजभानचा गंभीर पण शांत आवाज घुमला. तू एक कर्ज फेडलंस ड्रायव्हर. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं, मी हात जोडून म्हणालो. नाही, चंपा हळूच म्हणाली. तू कर्तव्यापेक्षा जास्त केलंस. तू आमच्यावर विश्वास ठेवलास आणि आता आमच्या जाण्याची वेळ झाली आहे. ते दोघे वळले. हातात हात घालून ते कृष्णा नदीकडे पुढे सरकू लागले. ते चालत नव्हते, हवेत तरंगत होते. नदीकाठी पोहोचताच ते हळूहळू सुवर्ण प्रकाशाच्या कणांमध्ये बदलू लागले. ते कण वर आकाशाकडे उठू लागले. एक शेवटची वेळ चंपानं मागे वळून आमच्याकडे पाहिलं. ती हसली आणि मग ते दोघे सकाळच्या पहिल्या ताऱ्यासोबत आकाशात कुठेतरी विरून गेले. सगळं संपलं होतं. नदीकाठी आता फक्त आम्ही जिवंत माणसं उरलेलो होतो आणि आमच्या हृदयात एक अशी कथा होती ज्यावर कदाचित कोणीही विश्वास ठेवला नसता. सूर्याची पहिली सुवर्ण किरणं साताऱ्याच्या त्या निर्जन परिसरावर पडली आणि त्या प्रकाशानं फक्त रात्रीचा अंधारच नाही तर 50 वर्षाचा एक श्रापही नष्ट केला. आम्ही सगळे जे रात्रभर अनोळखी भीतीचे आणि अलौकिक घटनेचे साक्षीदार होतो, आता त्या पवित्र सकाळच्या प्रकाशात निशब्द उभे होतो. हवेत आता कुठलीही थंडी नव्हती, कुठलाही जळपणा नव्हता. नदीचा आवाज आता भयावह नव्हता, तो शांत संगीतासारखा वाटत होता. काल रात्री भीतीने थरथरणारे प्रवासी आता विलक्षण शांत दिसत होते, जणू त्यांनी एखादी भूताची गोष्ट नाही तर एका खऱ्या प्रेमकथेचा शेवट पाहिला होता. आता काय विठ्ठल भाऊ? सचिनने शेवटी ती खोल शांतता तोडली. त्याच्या आवाजात आता भीती नव्हती, फक्त थकवा आणि आश्चर्य. आता घराकडे परत, मी दीर्घ श्वास घेत म्हणालो. आम्ही सगळे पुन्हा बसकडे वळलो. ती बस आता कुठल्याही भूतिया सवारीच्या ताब्यात नव्हती. आम्ही सगळे बसमध्ये चढलो. मी ड्रायव्हर सीटवर बसलो. क्षणभर डोळे मिटले. चंपा आणि सूरजभान दोघांची आठवण मनात आली. मी किल्ली फिरवली. पहिल्याच प्रयत्नात सुरू झाली, जणू तेही या शेवटच्या प्रवासासाठी तयारच होतं. पण प्रश्न होता, परतीचा रस्ता कोणता? हा रस्ता कोणत्याही नकाशावर नव्हता. विठ्ठल भाऊ, रस्ता? सचिनचं वाक्य पूर्ण होण्याआधीच समोरच्या काचेवर सकाळच्या दवबिंदूमध्ये एक हलकीशी जेमतेम दिसणारी तोरडीची आकृती उमटली. ती सरळ पुढे असलेल्या
आणखी अरुंद रस्त्याकडे इशारा करत होती. चंपा जाताना सुद्धा आम्हाला वाट दाखवून गेली होती. मी हसलो आणि बस त्या रस्त्यावर वळवली. तो रस्ता अजूनच ओबळखाबळ आणि धोकादायक होता, पण आज मला भीती वाटत नव्हती. मला खात्री होती आपण सुखरूप पोहोचू. तासनतासाच्या प्रवासानंतर सूर्य डोक्यावर आला आणि शेवटी आम्ही त्या निर्जन भागातून बाहेर पडलो. एक ओळखीचा पक्का रस्ता दिसला, साताऱ्याला जाणारा मुख्य महामार्ग. आम्ही पुन्हा आपल्या जगात परतलो होतो. बच्चात प्रवासी हळूहळू बोलू लागले. त्या रात्रीबद्दल कुजबूज. कोणी म्हणत होतं देवीचा चमत्कार, कोणी डाकूच्या आत्म्यांचा खेळ, पण सगळ्यांना माहीत होतं जे पाहिलं ते खरंच होतं. जेव्हा आम्ही साताऱ्याच्या बस स्थानकात पोहोचलो तेव्हा तिथे एकच गोंधळ उडालेला होता. आमची बस जी काल रात्रीच पोहोचायला हवी होती ती पूर्ण रात्र गायब होती. डेपो मॅनेजरने पोलीस तक्रारही दिली होती. आमची बस प्लॅटफॉर्मवर लागताच मॅनेजर आणि पोलीस आमच्याकडे धावत आले. विठ्ठल, तुम्ही कुठे होता पूर्ण रात्र? मॅनेजर ओरडला. फोनही बंद. मी काय सांगणार होतो? मी कोणती कथा सांगणार होतो? साहेब, बस खराब झाली होती. मी बहाणा केला. निर्जन भागात अडकलो. नेटवर्क नव्हतं. रात्रभर दुरुस्ती करत होतो. सकाळी ठीक झाली. पोलिसांनी प्रवाशांनाही विचारपूस केली, पण आश्चर्य म्हणजे एकाही प्रवाशानं तोंड उघडलं नाही. ती सर्वात घाबरलेली म्हातारी अम्मासुद्धा म्हणाली, हो साहेब, बस खराब झाली होती. ड्रायव्हरनं खूप मेहनतीनं ठीक केली. आम्ही सगळे त्या रात्रीच्या रहस्याचे सहभागी झालो होतो. आम्ही एक न बोललेलं वचन दिलं होतं. त्या दिवसापासून शेवटच्या पुलाची कथा बदलली. आता तिथे रात्री लाल साडीतील स्त्री दिसत नाही. पूल आता भुताटके राहिलेला नाही, पण एक नवी कथा जन्माला आली आहे. लोक म्हणतात अमावस्येच्या रात्री जर कोणी त्या पुलाजवळ थांबलं तर पुलाखालच्या त्या जुन्या शिवमंदिरातून गाण्याचा आवाज येतो. एक पुरुष आणि एक स्त्री दोघं मिळून लोकगीत गात असतात. मी आणि सचिननंही तो आवाज ऐकला आहे. अनेकदा त्या रात्रीनंतर माझं आयुष्य बदललं. मी बस चालवणं सोडलं नाही. रस्ते अजूनही माझी दुनिया आहेत, पण आता मी फक्त ड्रायव्हर नाही, मी एक कथाकार आहे. मी आता हवेत तरंगणाऱ्या कथांवर विश्वास ठेवतो. ती चांदीची तोडी आजही माझ्याकडे आहे. मी ती माझ्या बसमधल्या लहानशा देव्हाऱ्यात देवांच्या मूर्तीजवळ ठेवली आहे. ती मला दररोज त्या रात्रीची, त्या अपूर्ण प्रेमाची आणि त्या वसनाची आठवण करून देते. कधीकधी रात्री जेव्हा मी शेवटच्या पुलावरून जातो आणि बसची शेवटची सीट रिकामी असते तेव्हा मला वाटतं तिथे कोणीतरी बसलेलं आहे. दिसत नाही, पण जाणवतं. आणि हवेत चमेली व कापुराची हलकी गोड दरवळ पसरते. मी हसतो. मला माहीत आहे ती चंपाच असते. कधीकधी आपल्या बागीसोबत जुनी सवारी पुन्हा अनुभवायला आलेली. माझं नाव विठ्ठल पाटील आहे आणि एकदा मी अशी एक बारात तिच्या मंजिलपर्यंत पोहोचवली जिचा नवरदेव एक बागी होता आणि नवरी एक आत्मा. आणि त्या प्रवासानं मला शिकवलं, काही कथा पुलांवर संपत नाही, त्या तर एका नव्या अंतहीन प्रवासाची सुरुवात असतात.